हाय स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत 6वी गणित सराव संच 35। तर आज आपण सरळ व्याज शिकणार आहोत। तर सरळ व्याजासाठी पहिला प्रश्न आहे, 10 दशे 10 दराने 6000 रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती। तर आपल्याला इथे सरळ व्याजाचं सूत्र वापरायचं आहे। सरळ व्याज बरोबर म गुणुले द गुणुले क छेद 100। तर हे सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे। तर ह्या सरळ व्याज काढण्याच्या सूत्रामध्ये आपण संख्या भरूयात। म म्हणजेच मुद्दल दिले आहे आपल्याला 6000 आणि दर दिला आहे 10 आणि कालावधी क म्हणजेच कालावधी, तर कालावधी आहे 1 वर्षाचा। छेद 100। तर छेदाचे 100चे 2 आणि 6000 चे 2 झिरो कट केल्यानंतर 60 गुणुले 10 ही संख्या राहते आणि 1 ने गुणले असता आपल्याला तेच उत्तर मिळते, त्यामुळे 1 लिहिण्याची काही गरज नाही। 60 गुणुले 10 बरोबर 600। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 600, म्हणजेच एका वर्षाचे व्याज 600 रुपये होईल। उदाहरण क्रमांक 2। तर आपल्याला इथे सूत्र वापरून प्रश्न सोडवायचा आहे। तर आपल्याला प्रश्नामध्ये असं विचारलं आहे की एकूण 1 वर्षानंतर एकूण त्याला टोटल संख्या किती मिळणार आहेत, म्हणजे किती रुपये मिळणार आहेत। तर आपल्याला फक्त व्याजदरच काढायचा नाही, तर मुद्दलामध्ये आलेलं व्याजदरही मिक्स करायचा आहे। तर सर्वात पहिला आपण व्याजदर काढून घेऊयात। सरळ व्याज बरोबर म गुणुले द गुणुले क छेद 100। म म्हणजेच 8650 गुणुले द 6 गुणुले 1 छेद 100। तर आपल्याला ह्या सर्व संख्यांचा गुणाकार केल्यानंतर मिळेल 51900 छेद 100। तर आपण हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कट केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 519, म्हणजे आपल्याला 1 वर्षानंतर व्याज एवढं मिळेल। तर मग पूर्ण संख्या किती मिळेल, म्हणजे बँकेतून जी रक्कम ठेवलेली आहे ती रक्कम आणि व्याजदर मिळून आपल्याला किती रुपये मिळतील। तर त्याच्यासाठी मुद्दल अधिक व्याज। मुद्दल म्हणजेच म किती आहे, तर 8650 अधिक 519 9169। उदाहरण क्रमांक 3। अहमद चाचांनी बँकेकडून 25,000 रुपये कर्ज घेतले। व्याजाचा दर साल 12% असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील। तर मग आपल्याला इथे सरळ व्याजाचं सूत्र वापरूयात। सरळ व्याज काढायचं आणि मागील उदाहरणाप्रमाणेच मुद्दलामध्ये ऍड करायचं। मुद्दल आणि सरळ व्याज यांची बेरीज करायची। सरळ व्याज बरोबर म गुणुले द गुणुले क छेद 100। म म्हणजेच 25,000 गुणुले 12 गुणुले 1, हे 2 झिरो कट झाले। 250 गुणुले 12 बरोबर 3000। मुद्दल अधिक व्याज। मुद्दल आहे 25,000 अधिक व्याज आहे 3000। टोटल उत्तर मिळेल 28,000, म्हणजेच अहमद चाचांना 28,000 रुपये परत करावे लागतील।
उदाहरण क्रमांक 4. शेततळे तयार करण्यासाठी किसनरावांनी बँकेकडून रुपये 35,250 रुपये 10,6 दराने 1 वर्षासाठी घेतले, तर त्यांना वर्ष अखेरीस बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल? तर आपण फक्त आता व्याज काढायचं आहे, कारण आपल्याला एकूण संख्या किती द्यायची असं विचारलेलं नाहीये, त्याच्यामुळे मुद्दल आणि व्याज एकत्र करायची गरज नाहीये, फक्त सरळ व्याज काढायचं. सरळ व्याज बरोबर म गुणुले द गुणुले क छेद 100. म बरोबर 35,250 गुणुले 6 गुणुले 1 छेद 100. तर आपण या सर्व संख्यांचा गुणाकार केले असता आपल्याला उत्तर मिळेल 2,11,500 छेद 100. हे 0 आणि हे 0 कट झाल्यानंतर 2,115 रुपये. तर किसनरावांना 2,115 रुपये व्याज द्यावे लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.